SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण आज नाशिक या ठिकाणी आहोत आणि आज 6 डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी हे दाखल होत असतात। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात। परंतु नाशिकमध्ये एक असं ठिकाण आहे, नाशिक पासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर माझ्या पाठीमागे बघू शकता की हा जो रस्ता आहे हा सय्यद पिंपरी या ठिकाणी जातो आणि याच सय्यद पिंपरी या भागात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहे। या ठिकाणी असंख्य भीम अनुयायी हे अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत असतात। आपण आता त्याच मार्गावर आहोत आणि आपण पोहोचणार आहोत त्या ठिकाणी सय्यद पिंपरी या ठिकाणी, ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अभिवादन करण्यासाठी असंख्य भीम अनुयायी येत असतात आणि आपण त्यांच्याशी चर्चाही करणार आहोत, त्यांची मुलाखतही जाणून घेणार आहोत आणि त्यांचे मनोगतही जाणून घेणार आहोत। तोपर्यंत आपण पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आता आपण आलेलो आहोत सिद्ध पिंपरी म्हणजे सय्यद पिंपरी या ठिकाणी। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की या ठिकाणी ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलश या ठिकाणी ठेवलेला आहे। असंख्य भीम अनुयायी माझ्या पाठीमागे जर डाव्या हाताला बघू शकता, या ठिकाणी असंख्य भीम अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहोत की आपल्या नाशिकमध्ये असं ठिकाण आहे, आजपर्यंत अनेक लोकांना माहीत नसेल, परंतु असं ठिकाण देखील आपल्या नाशिक पासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी काही भीम अनुयायी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की दादा, कधीपासून या ठिकाणी तुम्ही येतात आणि अभिवादन करण्यासाठी, काय सांगाल? आम्ही 4-5 वर्षापासून येतो अभिवादन करण्यासाठी। आणि किती लोक असतात या ठिकाणी तरी साधारण? 4-500 लोक असतात दरवर्षी 400-500 लोक या ठिकाणी येत असतात। माझ्या पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी बुद्ध विहार आहे। या ठिकाणी बुद्ध विहार या ठिकाणी अभिवादन केलं जातं, या ठिकाणी वंदना घेतली जाते। या ठिकाणी काही महिला अनुयायी देखील आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत की ताई, तुम्ही साधारण किती वर्षांपासून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात, काय सांगाल? आम्ही आता 5-6 वर्ष झाले। कधीपासून तुम्हाला माहित झालं की नाशिकमध्ये या ठिकाणी अस्थी आहेत आणि तुम्ही येतात? माझे आजोळच आहे। मला पहिल्यापासून माहितच आहे? पहिल्यापासून माहिती आहे। अच्छा, म्हणून नाशिकच्या बाहेरील काही लोकांना माहित नाही की या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाशिकच्या बाहेर लोकांना? येऊन दर्शन घ्यावं एवढी ते अपेक्षा। बाहेरील लोकांनी येऊन दर्शन घ्यावं अशी ताईंची मागणी आहे। तरी सर्व लोकांनी पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण अजूनही काही लोकांसोबत चर्चा करणार आहोत। या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना माझ्या पाठीमागे डाव्या हाताला बघू शकता की असंख्य भीम अनुयायींना या ठिकाणी भोजनदान दिलं जातं की गावठी जे भोजनदान म्हणता येईल त्याला, पिठलं आणि भाकरी अशा प्रकारचे या ठिकाणी भोजनदान दिलं जातं। या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी असंख्य भाविक शेकडो आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी येतात। आपणही या ठिकाणी यावं अशी मागणी SPN न्यूज मार्फत आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपल्या नाशिकमध्ये देखील असं ठिकाण आहे। आपण तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिक। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। महेंद्र निकम या ठिकाणी आहेत। महेंद्र निकम जी, आपण काय सांगाल की नाशिकमध्ये असं ठिकाण आहे जे बहुतांश भीम अनुयायांना माहीत नाही, कारण अभिवादन करण्यासाठी बहुतेक जो समाज आहे, आपला बहुजन समाज आहे, हा दादर चैत्यभूमी येथे जात असतो लाखोंच्या संख्येने, परंतु या ठिकाणी देखील बाबासाहेबांची अस्थी आहे, याबद्दल काय सांगाल? खरोखर आपण म्हणतात की लाखोंच्या समुदायाने 6 डिसेंबरला चैत्यभूमीला लोक जात असतात, परंतु भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे कार्याध्यक्ष जे आहेत भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने ज्या ठिकाणी बाबासाहेबांची वाखाणण्यासारखी जी क्षेत्र आहेत, जी ठिकाणं आहेत, जी विचारधारा जपणारी जी क्षेत्र आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करावं असं भीमराव साहेबांचं मत होतं आणि त्या मताला धरून त्या 6 डिसेंबरला चैत्यभूमीला गर्दी न करता आज नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी या गावी बाबासाहेब आंबेडकरांचा जो अस्थिस्तूप आहे त्या अस्थिस्तूपाला भारतीय बौद्ध महासभा नाशिक तालुका शाखेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्याला आलेलो आहोत। नाशिक तालुक्यातील सर्व बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, नाशिक जिल्ह्यातील सर्व बौद्धाचार्य पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक शिक्षिका आणि समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आलेली आहे। आणि हा स्तूप जर आपण बघाल तर हा स्तूप जो आहे 30 मे 1958 या ठिकाणी स्तूपाची निर्मिती झाली
तत्कालीन खासदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि या गावचे भूमिपुत्र PL लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून या स्तूपाची निर्मिती झाली. दादासाहेब गायकवाड आणि PL लोखंडे यांनी बाबासाहेबांच्या अस्थी त्या ठिकाणी मिळवल्या आणि सुरक्षित ठिकाण म्हणून या सय्यद पिंपरी गावाची निवड PL लोखंडे आणि दादासाहेब गायकवाड यांनी केली. आणि ज्या वेळेस या स्तूपाचं लोकार्पण सोहळा झाला, बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा झाला, त्यावेळेला बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही उल्लेखनीय बाब आहे, कारण ज्या दिवशी या वास्तूंचं लोकार्पण झालं त्या दिवशी मुकुंदराव आंबेडकरांच्या हस्ते स्तूपाच्या पाठीमागे जो बोधिवृक्ष आपण पाहत आहात त्या बोधिवृक्षाचं लहान रोपटं लावण्यात आलं होतं. आणि 30 मे 1958 पासून तर आज तागायतपणे हा जो बोधिवृक्ष आहे या चैत्याच्या पाठीमागे डौलाने उभा आहे. आणि हे जे काम आहे आंबेडकरी घराण्याच्या वारसांच्या हस्ते झालं याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि पुन्हा एकदा सांगेल, ज्या भीमायांना आंबेडकरी विचारांच्या लोकांना 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जायला जमत नाही, त्यांनी खरोखर या ठिकाणी 6 डिसेंबरला सय्यद पिंपरी या गावी येऊन या ठिकाणाला महत्व प्राप्त करून द्यावं, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. नमो बुद्धाय, जय भीम. जी अनेकांना माहीत नसेल अशी माहिती महेंद्र निकम यांनी दिली. या ठिकाणी अजूनही काही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची, जे आपण भीमानुयायी म्हणतो त्यांना, एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात आणि त्यांच्यासाठी ही जी भोजनाची व्यवस्था असते ही कशा प्रकारे केली जाते, काय सांगाल? ही जी भोजनाची व्यवस्था आहे की ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेच्या प्रचाराच्या माध्यमातून ज्या लोकांना आम्ही प्रशिक्षित करतो त्याच्यातून जी प्रेरणा घेतात, त्याच्यामध्ये जे निकम साहेब आहे की त्यांनी या भोजनाचा अनिलजी देवराव निकम साहेब की यांनी ती भोजनाची या ठिकाणी सुविधा केलेली आहे. जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया इथं भारतीय बौद्ध महासभा ही 24 प्रकारचे शिबिर राबवत असते. या बौद्ध धम्म संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः बाबासाहेब आंबेडकर होते, त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर, त्यानंतर मीराताई आंबेडकर आणि आता त्यांचे नातू भीमराव साहेब आंबेडकर. तर या शिबिराच्या माध्यमातून लोक या ठिकाणी त्यांना ऊर्जा मिळते, त्यांना प्रेरणा मिळते, त्या प्रेरणाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या अंतःकरणातून दान पारमिता याशी जागृत होते आणि त्याच्यातून या कार्यक्रम घडत असतात. या ठिकाणी दरवर्षी अशाच पद्धतीने भोजनाचा अनेक दानदाते सेवा देतात. आणि हा आलेल्या भीम अनुयायांसाठी की जे खेडोपाड्यातून येतात या ठिकाणी आदरांजली वाहतात, त्यांची व्यवस्था अशी सुंदर पद्धतीने या ठिकाणी करतात. आणि म्हणून या ठिकाणी नाशिक जिल्हा ही बाबासाहेब आंबेडकरांची एक कर्मभूमी आहे की या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जो काही संघर्ष झाला, चळवळीचा जो काही मेरू म्हणून उभा राहिलेला आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये असेल. आपण जर का पाहिलं तर मुक्तभूमी आहे की येवल्याला त्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर या ठिकाणी ऊर्जा भूमी आहे की मुकुंदरावांनी स्वतःच्या हस्ते या ठिकाणी वास्तुरोपण केला. त्यानंतर रमाबाई आंबेडकर बोर्डिंग आहे की त्या ठिकाणी स्वतः बाबासाहेब आलेले आहे, त्या ठिकाणी सुद्धा हस्ते आहे. आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह आहे. असे मनमाड आहेत, मनमाड मधील काही भाग आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी येवल्यातील भाग आहे. अशा अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला नाशिक जिल्हा आहे. आणि त्याचाच एक भाग एक ऊर्जा भूमी म्हणून सय्यद पिंपरी या ठिकाणी या महाबोधिसत्वाच्या अस्थि कलश या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्याला अभिवादन करण्यासाठी नाशिक जिल्हा पूर्व पश्चिमतून सर्व लोक या ठिकाणी बहुसंख्येने येऊन या महामानवाला अभिवादन करत असतात. निश्चितच भीमा, तुझ्या 4 मताची जर 5 लोक, तुझ्या मताची जर 4 लोक असती तर निश्चितच रूप काही वेगळं असतं. परंतु असेच काही मताची लोक आहेत आपल्या ठिकाणी, हे बाबासाहेबांच्या विचारांवर चालतात. ते ताई आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की ताई, साधारण किती वर्षांपासून तुम्ही इथे येतात अभिवादन करण्यासाठी आणि काय सांगाल? सर्व आदर्शांना प्रथम वंदन. आणि आजचा महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 साली आपल्यातून ही काळ रात्र आली आणि त्यातून या अंधारातून आपला हा दिवा, ज्ञानाची ज्योत, हे सर्व आपल्याकडून हिरावून नेलं. आणि इथे मी या पिंपरीला पिंपरीला माहित नव्हतं पहिलं, पण माहिती जसं भारतीय बौद्ध गेले तेव्हा माहित झालं का गायकवाड साहेबांनी आपल्या बाबासाहेबांच्या हस्ते ठेवले आहेत. आणि ते हस्ते ठेवल्यामुळे आम्ही जवळ 8 वर्षापासून आम्ही येतो. पण नेहमीपेक्षा गर्दी आता वाढत चालली आणि सर्व काही तर काही चांगलं होत चाललंय. आणि अभिवादन करण्यासाठी आमच्या सर्व महिला, आमच्या भारतीय बौद्ध महासभा महिला अध्यक्ष आदरणीय सूर्यकांताई लोखंडे, आमची पूर्ण कमिटी, समता सैनिक दल, कार्यकारिणी, सर्व आम्ही दरवेळेस आम्ही इथं हजर असतो आणि मानवंदना देतो बाबासाहेबांच्या हस्ते. नाही तर एवढंच बोलते, थांबते. नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी अजून ताई आहेत, अध्यक्ष ताई आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत
की ताई बाबासाहेबांचे जर विचार आज बाबा तुम्ही खूप शोभून दिसतात सुटात आणि बुटात, परंतु अजिबात शोभून दिसत नाही गटातटात. आजकालच्या जे राजकारणी स्वयंस्फूर्तीसाठी स्वतःच्या पोळी भाजून घेण्यासाठी जे राजकारण करतात त्यांना उपदेश काय कराल तुम्ही एसपीएन न्यूजच्या माध्यमातून काय सांगाल? सर्वप्रथम आदर्शांना वंदन करते. संपूर्ण आंबेडकर गणराज्याच्या आज आम्ही पायक आहोत, अशा आंबेडकर गणाला देखील माझा त्रिवार वंदन. तर आज इथं बाबासाहेबांचे विचार सांगण्यात झालं. बघा, डॉक्टर बाबासाहेब आपले कोण होते? तर आपले बाबा होते की नाही. तसं जे संपूर्ण समाज आहे तो पण आता कसं झाला, आता समजा बाबासाहेब आपले सगळ्यांचे एकच बाप आहेत, तर आपण कसं सगळे त्यांचे लेकर आहोत, बरोबर. तर आज समजा थोडंसं काहीतरी कुरबुरे असतील आज आपल्या समाजात म्हणा किंवा गटातटात म्हणा, तुम्ही प्रश्न मला विचारला गटातटाचा, परंतु जसं घरामध्ये भाऊ बहिणीचे भांडण होतात, बहिणी बहिणीचे होतात, कालांतराने ते एकत्र येतात, तसंच बघा आज न उद्या हा चक्र फिरणारच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला दिलेला आहे तो चक्र फिरणार आणि नक्कीच मी सांगते सगळा समाज एकत्र येऊन आणि खरोखर बाबासाहेबांचं हे काम जोमाने आधी पुढे नेणार आणि तीच खरी श्रद्धांजली आज बाबासाहेबांना आपण देणार आहोत. तर मी इथे एवढंच बोलेल आणि भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम महिला विभाग, सैनिक विभाग या संपूर्ण विभागांकडनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या महापरिदिनानिमित्त मी सगळं विनम्र अभिवादन करते. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. निश्चितच बाबासाहेबांचे जे पंचशिलाचे जे पालन करतो त्या व्यक्तीने जर निश्चितच पुढाकार घेतला तर संपूर्ण हा समाज, हा विखुरलेला समाज एकवटला जाईल आणि बाबासाहेबांचं जे राहिलेलं अधूर्ण स्वप्न आहे भारत हा संपूर्ण बुद्धमय व्हावा, ते संपूर्ण निश्चितच पूर्ण होईल अशीच अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगूया. आपण पाहत होता एसपीएन न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा कॅमेरामन सोहेल खानसह. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.